करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी गजलक्ष्मी स्वरूपात पूजा बांधण्यात आली। आज या पूजेचे दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या 4 दिवसांमध्ये 4.5 लाखांहून अधिक भक्तांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी देखील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले। दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनातील पाहुणचाराचा वाईट अनुभव स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकाळी आला। मुख्यमंत्र्यांना सकाळच्या नाश्त्यात चक्क शिळे पोहे काल देण्यात आले। थंड पोहे पाहिल्यानंतर मुख्यमंत्री चांगलेच गरम झाले। मुख्यमंत्र्यांनी संबंधित कॅन्टीन कर्मचाऱ्यांना बोलावून समज दिली। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा अनुभव येत असेल तर सर्वसामान्यांची काय खातिरदारी होत असेल याचा विचारच न केलेला बरा। राज्यातल्या 14,708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। मंत्रिमंडळ उपसमितीने ही घोषणा केली आहे। 20 पंपांच्या वीज बिलात 33.5% सवलत देण्यात येणार आहे। त्याबरोबरच कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि मका खरेदी केंद्र तातडीने सुरू केली जाणार आहेत। दुष्काळग्रस्त गावातल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गृहमंत्रालय दिलं नसतं तर राष्ट्रवादी 2 वर्षात संपली असती असा दावाही त्यांनी केला आहे। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रथम गृहमंत्रालय राष्ट्रवादीकडे दिलं गेलं। दिल्लीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये चव्हाण यांनी हे विधान केलं आहे। शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला अखेर मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी मिळाली आहे। आवाजाची पातळी न ओलांडण्याच्या अटीवर आणि सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातल्या अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे। रात्री 10 पर्यंतच मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे। नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा न्यायालयानं दिला आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीला आता चांगलाच रंग आला आहे। 1 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे। सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर आपली ताकद आजमावत असल्यानं ही निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची ठरणार आहे। या निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। तब्बल 10 भाजप बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले असून उमेदवारी मागे घेण्यास त्यांनी ठाम नकार दिला आहे। भाजप आणि शिवसेना हे राज्यातले मित्रपक्ष कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढत आहेत। शिवसेनेला घाबरून भाजप आणि संघर्ष समितीनं अभद्र युती केल्याचा थेट हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केलाय। तर आमची लढाई थेट सेनेशी असल्याचं भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणसंग्रामात आता चांगलाच रंग भरू लागलाय। युती अधिकृतरित्या तुटल्यानंतर आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय। संघटनात्मक ताकदीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेला डोंबिवलीत खिंडार पाडण्यात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यशस्वी झालेत। शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज झालेल्या सुमारे 100 शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुंबईतल्या प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याचं नूतनीकरण होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। या कामाची निविदा लवकरच काढण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। भाऊच्या धक्क्यावरून रोरो सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे। त्यामुळे बोटींमधून वाहनं घेऊन जाता येऊ शकतील। दुसरीकडे पर्यावरण वादांमुळे मुंबई आणि राज्यात वाळू टंचाई निर्माण झाल्याचं गडकरी म्हणाले। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील टेंडर फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांचीही या प्रकरणात असलेली संशयास्पद भूमिका पाहता आयुक्तांनी त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस आणि मनसेनं केलेली आहे। झी 24 तासनं हे प्रकरण समोर आणून पालिकेत कशा प्रकारे मर्जीतल्या कंपन्यांना काम देण्यासाठी नियम धाब्यावर बसवले जातात हे दाखवलं होतं। वाढत्या महागाई विरोधात मनसेनं दादरमध्ये मोर्चा काढला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। माटुंगा राजगड मुख्य कार्यालय ते दादर रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। मनसेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोर्चाचं नेतृत्व करणार होते। ऊसाला एफआरपीनुसार दर देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कोल्हापुरात खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात सरकारविरोधात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। कारखान्याला एकाच टप्प्यात एफआरपीनुसार सर्व रक्कम मिळणार आहे। मग शेतकऱ्यांनी 3 टप्प्यात ही रक्कम का देत आहेत असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे। समृद्ध जीवन या कंपनीच्या चौकशीचे निर्देश केंद्र सरकारनं सीबीआयला दिले आहेत। केंद्रीय कृषी आणि सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। तसंच भाजप खासदार किरीट सोमय्या यांनाही याबाबत कळवण्यात आलं आहे। समृद्ध जीवन कंपनी चिटफंडसह अनेक आर्थिक योजना पारदर्शकरित्या राबवत नसल्याचं सीबीआय आणि राज्य सरकारला केंद्रीय निबंधकांनी कळवलं आहे। यापूर्वी सेबीनं समृद्ध जीवन विरोधात गुन्हा दाखल केला आहे।
आता बातमी झी मीडिया इम्पॅक्टची। कोल्हापुरातल्या चंदगडच्या तुकाराम पाटील यांना न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। तुकाराम पाटील यांच्या मुलाचा मस्कतमध्ये अपघाती मृत्यू झाला होता। त्यांच्या विम्याचा 23 लाखांचा डीडी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला होता। मात्र तुकाराम पाटील यांना मिळणारा 23 लाखांचा डिमांड ड्राफ्ट सरकारी लालफितीमुळे गायब झाला। सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अज्ञात अधिकारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी कासारवडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दुसरीकडे ठाणे पालिकेत अधिकारी आणि नगरसेवक यांची रेलचेल दिसत नाहीये। कोणी अधिकारी दोषी आढळला तर कठोर कारवाईचे आयुक्तांनी संकेत दिले आहेत। कुर्ला परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागून 8 जणांचा मृत्यू झालाय। कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा नावाच्या हॉटेलमध्ये दुपारी ही भीषण दुर्घटना घडली। या सर्व मृतदेहांची आता ओळख पटली असून मृतांपैकी 7 जण शेजारच्या डॉन बॉस्को कॉलेजचे विद्यार्थी होते। त्यामध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे। त्यामुळे डॉन बॉस्को कॉलेजवर शोककळा पसरली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी कायम राहणार आहे। सुप्रीम कोर्टानं नागपूर खंडपीठाला याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत। जिल्ह्यात सुरू असलेली दारूची तस्करी, विषारू दारूमुळे मुंबईत झालेले मृत्यू, ताडोबाच्या पर्यटनावर होणारे परिणाम या संदर्भातले मुद्दे यावेळी कोर्टात मांडण्यात आले। हे सर्व मुद्दे ऐकल्यावर सर्वोच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठाला 1 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात तिलारी घाटात हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुमो कोसळून मोठा अपघात झाला। यात एका डॉक्टरसह 3 आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। डॉक्टर अरुण जंगले, अर्जुन पाटील, शामराव सकपाळ आणि कविता देसाई अशी त्यांची नावं आहेत। सुशीला मंडलिक, संजीवनी पाटील, अश्विनी सुतार आणि प्रणव गुरव हे चौघं यात गंभीर जखमी झाले आहेत। नंदुरबार लोहमार्ग पोलिसांनी धावत्या ट्रेनमध्ये दरोडे घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केलं। चाकूचा धाक दाखवून ही टोळी प्रवाशांना लुटत होती। ओखापुरी एक्सप्रेस नंदुरबार स्थानकावरून सुटल्यानंतर 7 ते 8 दरोडेखोरांची ही टोळी एका बोगीत घुसली आणि चाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दागिने लुटून पसार झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।